मिर्झा राजाने सगळीकडे आघाड्या उघडलेल्या आहेत. सगळीकडने कर्कचून महाराष्ट्राची मान आवळायचा प्रयत्न केला जातोय. विजापूरकरांकडनंही अशाच प्रकारचे हल्ले होत आहेत. शिवाजी महाराज फार चिंतेत आहेत. पुढचा भाग आपण पाहू. या राजपुतांना गुलामगिरीची चीड येतच नव्हती का? चीड? अहो, अभिमान वाटत होता. मोगल बादशांची आपल्यावर जास्त कृपा असावी याकरिता जयपूरच्या व जोधपूरच्या महाराजास स्पर्धा लागत असे. आणि त्यापायी एकमेकांचा तो इतका मत्सर करील की सवतीवर ताण. चीड आणि बंड पेटावे कसे आणि कुठे? ते पेटावे लागते हृदयात. याने आपल्या हृदयांच्या नजराने बादशाहांना केव्हाच अर्पण करून टाकले होते. असे वाटते की या राजपूत राजांना स्वातंत्र्यासाठी बंड करायला कोणी शिकवलेच नसावे. वा, बंड करायला शिकवावे लागते का? आणि जर शिकवावे लागतच असेल तर अरवली पर्वताच्या दरीतील एका मेवाडी सिंहाने नव्हते का शिकवले? सह्याद्रीच्या गुहेतील एक मराठा वाघ नव्हता का शिकवीत? परंतु या सत्पुरुषांच्या डोक्यात ती शिकवण शिरतच नव्हती. स्वराज्याची सार्वभौम सिंहासने सजविण्याऐवजी मोगल सुलतानांच्या शृंगारशय्या सजविण्यातच हे लोक घडून गेले होते. पोटच्या पोरींचा परक्यांना पुरवठा करण्यातच या राजपुतांना धन्यता वाटत होती. स्वाभिमान संपला की खाली उतरते लाचारीतील आनंद आणि परमानंद आणि सुचू लागतील तथाकथित विशाल जीवनाच्या समर्थनाचे नादान तत्वज्ञान. म्हणून मिर्झा राजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे तोरण तोडाव्यास निसंकोच मनाने सज्ज झाले होते. हे वंशज रामचंद्राचे, परंतु कृती मात्र मारीच्याची. हर उपायाने महाराजांना दिल्लीच्या दावणीत बांधण्यासाठी मिर्झा राजे राबत होते. त्यांची फौज, त्यांचा खजिना, त्यांच्या तोफखाना महाराष्ट्राच्या स्वराज्याविरुद्ध खर्च होत होता. राजे स्वतः राबत होते, प्रत्येकाला राबवित होते. देव दैवतही त्यांच्यातून सुटत नव्हती. त्यांची एकच इच्छा होती, महाराजांचा पराभव व्हावा, महाराष्ट्र गुलाम व्हावा, महाराष्ट्राची पुन्हा मसनवाट व्हावी. दिलेर खान त्यासाठी हट्टाला पेटला होता. पुरंदरावर तो निकराने एल्गार करीत होता, पण पुरंदर त्याला दाद देत नव्हता. इतिहासाला अज्ञात असलेला पुरंदरचा किल्लेदार आणि ज्ञात असलेली गडाच्या घेऱ्यातील महार कोडी राहुशांची घराणी दिलेर खानाच्या हट्टाची थट्टा उडवीत म्हणत होती. दिलेर चिडला होता, जळफळत होता. आपण दिल्लीहून काय नुसते तोफांचे भुईने उडवायला आलो काय? अजूनही गड मिळत नाही म्हणजे काय? तवारीख नवीस काय लिहून ठेवतील आपल्याबद्दल? खानाला उमजेना. तो उद्वेगला. आपल्या सरदारांना तो फुलवीत होता, चेतवीत होता आणि डिवचूही लागला. त्या बिचाऱ्यांची काय कसूर? पण खान काही जाणत नव्हता. गड काबीज झालाच पाहिजे, बादशाह खुश झालाच पाहिजे. आपल्या लोकांना स्फुरण यावे, चीड यावी, जोश यावा म्हणून दिलेर खानाने आपल्या मस्तकावरचे आपले पागोटे काढले आणि तो मोठ्या आवेशाने ओरडला, किले पर कब्जा किए बिगर मैं सर पर किमावश नहीं रखूंगा. खानाने मस्तकावरचे पागोटे उतरवले. खान इरेस पेटला. खानाच्या प्रतिज्ञेमुळे मोगली सरदार आणि सेना चेतली. जणू आग पिऊन भयंकर हल्ला गडावर करण्याकरिता खानाची फौज तयारी करू लागली. मिर्झा राजे स्वराज्याचा विध्वंस उडीत होते. तरीही महाराजांना आशा वाटत होती की हा राजपूत राजा रामराज्य स्थापनेच्या आपल्या कार्यात आपल्याला मदत करेल, निदान विरोध करणार नाही. बस इतके जरी केले तरी पुरे आहे. गेल्या 20 वर्षांच्या अवधीत हजारो जीवलगांचे जीव वैरुणी आपण राज्य साधना किती केली. महाराष्ट्राचा चतकोर तुकडा सुद्धा आपण स्वतंत्र झालेला नाही. सारख्या फौजावर फौजा चालून येत आहेत. उलटा वारा, उलटा प्रवाह. आम्हाला विरोध आमच्याच लोकांचा. मोरे, सुर्वे, जाधव, चव्हाण, घाटगे, नाईक, निंबाळकर आमच्या विरुद्ध. जशवंतसिंह आले होते तेही आमचेच. मिर्झा राजे आले तेही आमचेच. खरोखर हे सर्वजण या राम कार्यात सामील होतील तर सारा देश मोजक्या काही महिन्यात मुक्त होईल. अयोध्या, उज्जैनी, मथुरा, द्वारका, धारानगरी, चितोड, देवगिरी, इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूर येथील प्राचीन पवित्र सिंहासनांचा, काशी प्रयागादी क्षेत्रांचा आणि केदार, ऋषिकेशादी तीर्थांचा उद्धार होईल. कुणी कुणाचा गुलाम राहणार नाही. सद्धर्म आणि सुसंस्कृत येथे नांदेल. परंतु महाराज व्यर्थ आशा करीत होते. महाराज चिंताक्रांत होते. मुरारबाजी पडला, असंख्य पडले. पुरंदर अजून झुंज देतोय. दिलेर खानाशी नव्हे, मृत्यूशीच. आता आणखी किती तग धरायची? सीमा झाली. महाराजांच्या मनात वावरणारी आशा प्रबळ झाली. मिर्झा राजे राजपूत आहेत, त्यांच्याशी थोडा तरी आपलेपणाचा ओलावा असेलच. कितपत आहे तो पाहावा असा विचार महाराजांनी केला. लगेच महाराजांनी मिर्झा राजांसाठी एक पत्र तयार केले. ते पत्र हिंदी भाषेत होते. त्यात ही आमिष आणि धूर्तपणा होताच, पण पत्र मोठे होते. सारांश असा,
मी बादशाहचा बंदा नोकरच आहे. लहान असलो तरी बादशाहचा पुष्कळ फायदा करून देईल. दक्कनच्या डोंगराळ प्रदेशात आपण जर विजापूरच्या आदिलशहाचा मुलूक जिंकण्याची मोहीम काढत असाल तर यश निश्चित मिळेल. मीही सेवेस आहे. स्वराज्यावर आलेले मोगली फौजेच्या झिंगट जर विजापुरावर ढकलता आले आणि या निमित्ताने जर मिर्झा राजांचे मन जिंकता आले तर पाहावे असा यात महाराजांचा डाव होता. महाराजांनी पत्राची थैली तयार केली आणि आपल्या कर्माजी नावाच्या जासुदाच्या हाती दिली. त्याला त्यांनी सर्व समजावले व मिर्झा राजांकडे रवाना केले. कर्माजी महाराजांची थैली घेऊन राजगडावरून निघाला. राजगडापासून मिर्झा राजांची छावणी 11 कोसांवर होती. मध्ये डोंगरदऱ्या मात्र अनेक होत्या, पण मावळच्या माणसाला डोंगरातला घाटवटा कधीच अवघड वाटत नसता. कर्माजी काही घटकाच्या आत मिर्झा राजांच्या छावणीच्या गीर्द पेशात दाखल झाला. मिर्झा राजांना वर्दी गेली की शिवाजी राजांकडून थैली घेऊन जासूद आलाय. जासूद शिवाजी राजांचा. मिर्झा राजांच्या मनी जरा कुतूहल लागले. त्यांनी जासूदास इजाजत दिली. लगेच कर्माजी मिर्झा राजांपुढे हजर झाला. त्याने लगेच पत्राची थैली मिर्झा राजांना पेश केली आणि अत्यंत नम्रतेने म्हटले, सरकार से अर्ज है कि वे एक बार थैली पर नजर मुबारक करके और मेहरबानी करके उसका जवाब लिख कर दे. मिर्झा राजांचा खासा मुंशी नेहमी त्यांच्याजवळ हजर असे. त्याच्या वाचून तर राजाचे पाणी हलत नसे. त्याचे नाव होते उदयराज मुंशी. मुंशीने लगेच थैली हाती घेतली व उघडून पत्र वाचण्यास सुरुवात केली. राजे ऐकत होते. महाराजांनी ते पत्र हिंदी भाषेतच लिहिले होते. बंदा बादशाह का नौकर है, छोटा जरूर हूँ, तो भी मुझसे बादशाह का बहुत फायदा होगा. दक्कन के पहाड़ी मुल्क में आप अगर बीजापुर के आदिल शाह पर कब्जा करने का इरादा करें तो आपकी फतह होगी. बंदा भी खवन के खिदमत में हाजिर हो जाए. मिर्झा राजांनी लक्षपूर्वक महाराजांचे पत्र ऐकले, तरी पण त्यांच्या सावध, जबाबदार आणि धूर्त वागणुकीत किंचितही उतावळी हालचाल, आनंद, साफ नापसंती व्यक्त झाली नाही. त्यांनी अति विचारपूर्वक महाराजांच्या पत्रात जबाब लिहिला आणि थैली कर्माजीच्या हाती दिली. कर्माजी जबाबाची थैली घेऊन मिर्झा राजांच्या छावणीतून बाहेर पडला. राजगडाकडे दौडत निघाला आणि हुजूर दाखल झाला. महाराज मिर्झा राजांच्या जबाबाची इंतजारी करीतच होते. मूळ जबाबाचा हिंदी तर्जुमा असा, बादशाही फौज आकाशातील ताऱ्याप्रमाणे असंख्य आहे. तुमचा पाडाव करण्यासाठी ती आली आहे. तुमचा डोंगराळ व खडकाळ मुलूक तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्यांच्या टापाखाली कसल्याही अवघड मुलखाची धुळदाण होऊन जाईल. तुम्हाला जर जीव वाचवायचा असेल तर बादशाहाची गुलामगिरी पत्करून शरण या. अशी गुलामगिरी करण्यातच आमच्यासारख्या सरदारासी भूषणच वाटते. आता तुम्ही आपल्या किल्ल्यांची व डोंगरांची आशा सोडा. असे न कराल तर आपल्याच हाताने तुम्ही आपली खराबी करून घ्या. एक एक शब्द विषारी होता. सत्वहीन, स्वाभिमान शून्य गुलाम. गुलामगिरीचे विष मिर्झा राजांच्या रोमात भिडले होते. औरंगजेबाच्या गुलामगिरीतच त्यांना भूषण वाटत होते. धन्य धन्य ते. कुणीकडे ते महाराणा प्रताप सिंग आणि कुणीकडे मिर्झा राजे जयसिंग. एकाचे स्मरण स्फूर्तिपद तर दुसऱ्याचे घृणास्पद. एकाची पूजा करावी नंदनवनातल्या फुलांनी, कुबेरा घरच्या मौतिकाक्षाने आणि विद्युलतांच्या दीपज्योतींनी, तर दुसऱ्याची कल्पनाही करत नाही. महाराजांना फार वाईट वाटले. आता या अविवेकी राजपुताला काय लिहावे, काय सांगावे हेच त्यांना समजा. अफाट बळ घेऊन आला होता, शत्रू म्हणून आला होता. मोरे, अफजल खान, बाजी घोरपडे यांच्याप्रमाणेच मिर्झा राजे स्वराज्याचा साक्षात शत्रू होता. वास्तविक भवानी तलवारीच्या एका फटकारानेच त्याला शहाणपण शिकवणे जरूर होते, पण अवघड होते. म्हणूनच तर महाराज शब्दांच्या परड्या पाठवून मिर्झा राजांना फुले ढुंगीत होते. परंतु त्यांची पहिलीच परडी मिर्झा राजांनी पार चुरगळून टाकली. महाराजांनी पुन्हा मिर्झा राजांकडे दुसरी थैली रवाना केली. या थैलीत त्यांनी मिर्झा राजाने लिहिले होते की मी आपणाशी तह करायला तयार आहे. आपणास खंडणी द्यावीशी तयार आहे. माझ्या किल्ल्यांपैकी 2 किल्लेही द्यावेस तयार आहे. महाराज इतके लवले, पण मिर्झा राजे किंचितही लवेना. त्यांनी साफ उलटा जबाब पाठविला की आमचे उत्तर कायम आहे. बादशाही फौज आसमानातील ताऱ्याप्रमाणे असंख्य आहे. तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर बादशाची गुलामगिरी पत्करून शरण या. स्वतः जीव वाचवण्याची शिवाजी राजांना एवढी तगमग लागलेली असती तर या स्वराज्याने स्वधर्म संस्थापनेच्या दिव्य दाहक रणकुंडात उतरलेच नसते. बादशाह मुहम्मद आदिलशहाच्या पायाचे ते गुलाम झाले असते. स्वतःचा मुठभर जीव सांभाळण्यासाठी एवढा प्रचंड अवघड उद्योग नाही करावा लागत. परंतु महाराजांच्या उद्योगाचा हेतू आणि मोल मिर्झा राजांना समजलेच नव्हते. महाराजांनी आणखी एक पत्र रवाना केले. आपण तह करायला तयार आहोत. हीच गोष्ट त्यांनी त्यात लिहिली आणि हे पत्र लिहिले दिलेर खानाला.
हे पत्र वाचून खानाला जरा धक्काच बसला. आपण पुरंदर काबीज करण्याच्या आतच हा शिवाजी इतका कलंडला आणि खरोखरच हा तह होणार की काय? तह झाला तर गड काबीज केल्याचे श्रेय आपल्याला मिळणारच नाही. आपली ताकद आणि कर्तब जगाला दिसणारच नाही. गड काबीज झालाच पाहिजे. दिलेर खानाच्या बोडक्या डोक्यात याच विचाराचा धुमाकूळ चालला होता. त्याने स्वतःच एक थैली महाराजांना लिहिली. खूपच टोचून डिवचून खानाने हे पत्र लिहिले. न कळत त्याने मिर्झा राजाने थोडेसे चिमटे बोचकारे या पत्रात काढले. मूळ पत्राचा हिंदी भाषेतील तर्जुमा असा: महालदाराबरोबर तुमचे पत्र आले ते पावले, मजकूर कळला. तह करण्याची तुमची इच्छाही कळून आली. लढण्याआधीच तुम्ही तहाचे बोलणे करता हे आश्चर्य आहे. अशा बोलण्याकडे लक्ष देणे आमच्यासारख्या बादशाही अधिकाऱ्यास शोभत नाहीच. तुमच्या या डोंगराळ मुलकात शिकार व नाच करण्यासाठी आम्ही हिंदुस्थानातून इतक्या दूर आलो नाही. आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही एकदा येऊन आमच्याशी सामना करावा. तुमच्या मुलकात आम्ही पाहुणे म्हणून आलो असता तुम्ही पुढे येऊन आमचा समाचार घेण्याऐवजी तुम्ही दूर राहता हे योग्य नाही. तुमचे ते मजबूत किल्ले, गगनचुंबी पर्वत आणि पाताळास पोचवणारी खोरी प्रत्यक्ष पाहण्याची आमची इच्छा असता तुम्ही तर कुठे दिसतच नाही आणि वर तहाचे बोलणे लावता. हा विचार तुम्ही प्रथमच केला असता तर बरे झाले असते. आता तरी हा विचार सुचला हे चांगले आहे. दिलेर खानाच्या पत्रातच दिलेर खानाचे स्वभाव चित्र स्पष्ट दुमटले आहे. तुमच्या बोलण्याकडे लक्ष देणे हे आमच्यासारख्या बादशाही अधिकाऱ्यास शोभत नाही. या वाक्यात खानाने मिर्झा राजांना चांगलेच ओळखले. दिलेर खानाचे असे उत्तर आलेले पाहून महाराजांना काही आश्चर्य वाटले नाही. बोलून चालून तो परकीय अफगाण पठाण वाटलेच असेल तर महाराजांना कौतुकच वाटले असेल. हे अफगाण, हे तुर्क, हे मोगल, हे इंग्रज, हे फिरंगी आमच्या देशात येऊन आमच्यापाशी असे बेमुहूर्त अभिमानाने वागतात आणि बोलतात. स्वकीयांबद्दल, स्वतःच्या राज्याबद्दल आणि अस्मितांबद्दल या लोकांना केवढा कडवा अभिमान आणि गर्व वाटतो. शाबास शाबास त्यांची. पण आमच्या लोकांना मात्र स्वकीयांबद्दल, स्वराज्याबद्दल, सुसंस्कृतीबद्दल, कशाबद्दल काहीही वाटत नाही. वेडगळ आणि अतिरेकी अभिमान कधीही नसावाच, पण योग्य आणि आवश्यक तोही अभिमान, आदर आणि निष्ठा असू नये का? असा अभिमान, आदर आणि निष्ठा नसली म्हणजे आपोआप मिर्झा राजे निर्माण होतात. आपोआप बाजी घोरपडे, चंद्रराव मोरे आणि सूर्यराव सुर्वे निर्माण होतात. आणि असा प्रौढ, विवेकी आणि जागरूक अभिमान, आदर आणि निष्ठा असली म्हणजे शिवाजी राजे निर्माण होतात. बाजीप्रभू मुरारबाजी आणि तानाजी निर्माण होतात. महाराजांना वाईट वाटत होते मिर्झा राजांच्या वागणुकीचे. कोणते राजकारण करावे, कोणता डाव खेळावे त्यांना समजत नव्हते. रोज काही ना काहीतरी मोगली हल्ल्याची व अत्याचाराची बातमी येतच होती. महाराज बेचैन झाले होते. महाराजांनी आपल्या मुत्सदी मंडळीशी खलबत करून अखेर असे ठरवले की आपला खासा वकीलच तहासाठी मिर्झा राजांकडे पाठवायचा. काही किल्ले व मुलूक तोडून देण्याची अर्थात महाराजांची तयारी होती. या कामी रघुनाथपंत यांची योजना मुकर्रर झाली. रघुनाथपंत थोर बुद्धीचे, विद्वान राजकारणी. रघुनाथपंत मिर्झा राजाच्या डेऱ्यात दाखल झाले. महाराजांचा हिजीब आला हे समजताच मिर्झा राजांनी त्यांची ताबडतोब दखल घेतली. बहुत सन्मानाने पंतांची भेट घेतली. पंतांनी महाराजांचे मनोदय राजे यांच्या कानी घातले. तह घडावा, मिर्झा राजांनी आपलेपणा जाणावा, 4 गडकोट बादशाह घेऊन तह करावा असे पंत यथासांगे बोलले. परंतु मिर्झा राजा न मानी. औरंगजेब बादशहानी कुल मराठी दौलत बुडवायस फौज धाडली. मग केवळ 4 गडगोटांनी बादशाह कसा संतुष्ट होतो? हे होणे नहीं. मिर्झा राजांनी साफ साफ जवाब दिला, शिवाजी राजा से तह मंजूर करने की मुझे बादशाह की इजाजत नहीं है, इसलिए इस तह के बारे में खुल्लम खुल्ला मैं कुछ नहीं कर सकता. लेकिन अगर किसी हत्यार के बिना शिवाजी राजा गुनहगार की तरह खुद को पेश करके माफी मांग सकते तो उन पर शायद भगवान स्वरूपी बादशाह रहम कर सकेंगे. आदर्श गुलाम. वाह, मिर्झा राजांच्या रोमारोमात केवढा गुलामी ताठा भरला होता. काय ही भाषा! म्हणजे शिवाजी राजे निशस्त्र म्हणून अपराधी म्हणून येऊन क्षमेची याचना करतील तर परमेश्वर स्वरूपी बादशाच्या दयेचा ओघ कदाचित शिवाजी राजांकडे वळेल. सांगा आता या आदर्श लाचारी पुढे कोणती गाणी गायची, कोणते मंत्र उच्चारायचे? संजीवनी मंत्राने निर्जीव प्रत्येक खडबडून उठतात, पण मनच मेले असेल तर तेथे संजीवनीचा आणि अमृताचाही होतो पराभवच. रघुनाथ पंतांची पावले पुन्हा राजगडाकडे वळली. पंत राजगडावर हुजूर दाखल झाले. महाराज पंतांची हिजीबी ऐकायला उत्सुक होते. पंतांनी आपल्या हिजीबीचा करिणा महाराजांना सांगितला. राजपूत ऐकत नाही. निशस्त्र होऊन अपराधी म्हणून क्षमेची याचना करण्यासाठी जातीने हजर व्हा म्हणतोय.
महाराजांनी पुन्हा एक बार प्रयत्न करण्याचे रघुनाथ पंडितरावांना मिर्झाराजांकडे पाठवले आणि विनंती केली, माझे पुत्र चिरंजीव संभाजीराजे यांना आपल्याकडे पाठवण्यास मी तयार आहे. अर्थात मोगलांच्या सैन्यात चाकरी करण्याकरिता सरदार म्हणून मसरदार म्हणून शिवाजीचा मुलगा चाकर बनतोय, यावर तरी मिर्झाराजांनी समाधान मानावे याकरिता. परंतु मिर्झाराजांनी महाराजांच्या विनंतीला साफ नकार दिला. का या अंचोरपणा? बादशाहचे स्वतः गुलाम होण्याऐवजी आपल्या 8 वर्षाच्या पोराला पुढे करायचे. या मिर्झाराजाला शिवाजीराजांचे धूर्त डाव समजतात. 8 वर्षाचा मुलगा स्वतः जातीने बादशाहची चाकरी करू शकेल कसा? मग संभाजीराजे म्हणणार नामात्र चाकर आणि दुसराच एखादा मराठा सरदार संभाजीराजांचा प्रतिनिधी म्हणून शाही लष्करात चाकरीस येणार. वा, शिवाजीराजे तर बोटावरच्या थुंकीने या मुरब्बी मिर्झाराजाला बनवू पाहतात. चालणार नाही. शिवाजीराजांनी जातीनेच आले पाहिजे. आपला कुंवर संभाजी आने से काम नहीं बनेगा, हमको ये मंजूर नहीं, आप खुद ही हाजीर हो. रघुनाथ पंता निरोप घेऊन राजगडावर आले झाले. सर्व उपाय संपले आणि अखेर महाराजांनी पंतांना अखेरचा निरोप देऊन पुन्हा मिर्झाराजांकडे रवाना केले. पंतांनी महाराजांचा निरोप त्यांना सांगितला. त्याचा हिंदी तर्जुमा असा, आमच्या जीवितास अपाय होणार नाही असे जर आपण आम्हास वचन देत असाल तर आम्ही जातीने आपल्या भेटीस येतो. असे वचन बादशाहच्या तर्फेने आपणास उघड देता येत नसेल तर निदान आपले खाजगी वचन द्या. त्यावर भरोसा ठेवून आम्ही आपल्या भेटीस निसंकोचपणे येतो. आणि मिर्झाराजांना आनंद झाला. शेर जिंकला. सह्याद्रीने गगनचुंबी शिखरे राजपुतान्याच्या वाळवंटापुढे नमली. मिर्झाराजे शाबास, मुबारकबाद मुबारकबाद. मिर्झाराजांनी हृदयचा आनंद चेहऱ्यावर उमटून देता पंतास जवाब दिला, हमसे मुलाकात करके अगर आप बादशाह के हुक्मी तामील करने को तैयार होंगे तो आपके सब गुनाह माफ किए जाएंगे. इसके सिवाय आप पर आलमपना की मेहरबान नजर होगी. हमारी मुलाकात में अगर आपको हमारी शर्तें मंजूर न होगी तो आपको वापस लौटने की इजाजत भी दी जाएगी. शिवाय अभयाचे वचन म्हणून मिर्झाराजांनी श्री कर्पूर गौराची पूजा करून देवावरील तुळशी व बेल महाराजास देण्यासाठी पंतांच्या हातात दिला. महाराजांसाठी वस्त्रालंकार दिले. पंतांनाही वस्त्रे दिली व मोठ्या गोड शब्दात महाराजास सलगीचा आणखी एक उपदेशपर निरोप सांगितला. दिल्ली के बादशाह की ताकत बड़ी है, उससे दुश्मनी करने से कुछ भी अच्छा नहीं नतीजा निकलेगा. शिवाजी राजा हमसे मिले तो ही अच्छा होगा. जैसा कुंवर राम सिंह हमारा बेटा है वैसा ही शिवाजी राजा को हम अपने बेटे समान समझते हैं. हम उसकी बुराई कभी न करेंगे. रघुनाथ पंत हा जबाब आणि तुळशी बेल घेऊन पुन्हा राजगडास परतले. आजपर्यंत पंतांनी मिर्झाराजांना वळविण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न केले होते, परंतु त्यांच्या तळमळीचा, पांडित्याचा आणि बुद्धिवादाचा मिर्झाराजांच्या स्वामिनिष्ठेपुढे पूर्ण पराभव झाला होता. पंत राजगडला परतले. त्या दिवशी तारीख होती 9 जून 1665. मिर्झाराजांना आनंद होत होता, पण दिलेर खान मात्र मनातून धुसफुसत होता. दिलेर खानाने पुरंदर जिंकून घेतला ही बातमी बादशाला कळावी व शिवाजीराजाच्या चरणागती श्रेय आपल्याला मिळावे यासाठी खानाची धडपड धुसफूस चालू होती. परंतु पुरंदरवाले मराठी अजूनही नमत नव्हते. प्रत्यक्ष महाराजांचे बुद्धिबळ यशापयशा विचाराने चिंताकांत झाले होते. रघुनाथ पंडित सारख्यांच्या बृहस्पतीच्या पांडित्याचा पराभव झाला होता, परंतु पुरंदरावरचे लोक दिलेरच्या गणाचे गाव खाऊनी वाकत नव्हते. यशाचा मानकरी होण्यासाठी खानाने आता तर प्रयत्नांची शिकार चालवली. वेळ थोडा उरला. कदाचित 4-5 दिवसात तो शिवाजी मिर्झाराजांकडे येईल. त्यापूर्वी गड जिंकलाच पाहिजे. खान आकाश पाताळ एक करीत होता. भयंकर चालले तो गडावर चढवित होता. मराठे गडाच्या तटावरून काहीपेक्षा भयंकर चिवट नेटाने प्रतिकार करीत होते. बुरुजावरून तोफा दणाणत होत्या. दगडधोंड्याचा पाऊस पडत होता. यावेळच्या एका भयंकर हल्ल्याचा मराठ्यांनी 7 खुर्दा उडविला. 10 जून 1665. या हल्ल्यात गडावरचे 60 गडी ठार झाले. तरी माघार घ्यावी लागली खानालाच. केवढा चिवटपणा, विलक्षण बिनजोड. महाराजांच्या महारा रामोशांसारख्या अडाण्यांनी अजूनपर्यंत किल्ला भांडत ठेवला होता. केवढी त्यांची निष्ठा. खरे धर्मकर्तव्य या अडाणी मंडळींना समजले. खरोखर अडाणी कोण? बेभान होऊन भगव्या झेंड्याखाली लढणारे गडावरचे हे महार की मोगलांच्या झेंड्यासाठी लढणारे मिर्झाराजा? अस्पृश्य कोण, ते की हे? महाराजांना खेद होत होता. तो आपल्याच रक्ताचा एका शूर पुरुषाने आपणास पेचात आणावे याचा. परंतु ते फार थोर विवेकवंत. त्यांची खात्री होती की आपले हे कार्य श्रीरामाचे कार्य आहे, श्रीकृष्णाचे कार्य आहे. मग स्वजन विरोध करतील, हा शत्रुत्व करतील, हाचा खेद का? ते कुशाल शत्रुत्व करत, आपल्यावर प्रेम न करत
परवा नाही त्याची. ग्रहण काळ हे आहे, संकटास तोंड दिलेच पाहिजे. सूर्याच्या सातत्याने, ध्रुवाच्या निष्ठेने, चाणक्याच्या आत्मविश्वासाने आणि रघुराजाच्या त्यागवृत्तीने उभे राहिलेच पाहिजे. हा क्षणिक काळ दूर सरेल, संपेल, तोपर्यंतच गेला, तोपर्यंतच यातना. नंतर नंतर रथ आपला, अश्व आपले, आसमान आपले, गतिमान सप्त अश्वांच्या 28 टापांचा नभोमंडळ जिंकू. श्री अंबिकेचीच इच्छा आहे की स्वतंत्र, स्वाभिमानी, बलाढ्य पण उदार आणि सार्वभौम सिंहासन निर्माण व्हावे. ते होणारच. त्यासाठी आल्या प्रसंगात सन्मुख सादर झाले पाहिजे. दुसऱ्याच दिवशी भेटीसाठी निघण्याचा बेत महाराजांनी मुद्रण केला. दुसरा दिवस उजाडला आणि महाराज निघाले. आपल्याबरोबर 6 जण ब्राह्मण कारभारी, रघुनाथपंत पंडितराव व पालखी नेण्यासाठी लागणारी कहार माणसेच फक्त महाराजांनी बरोबर घेतली. श्री भवानीचे व श्री सांबाचे त्यांनी दर्शन घेतले. आई साहेबास नमस्कार केला. अर्थात आई साहेब यावेळी राजगडावर नव्हत्या. सिंहगड ईशान्येस 5 कोसावर दिसत होता. थोर तपस्वी ब्राह्मणास नमस्कार केला आणि महाराज पालखीत बसले. कहार आणि पालखी उचलली. उदयोस्तु उदयस्तु जगदंब. पालखी प्रथम शिवापूरकडे निघाली. शिवापूर येथे मिर्झा राजांचा सरदार सराफ खान याचा तळ होता. या खानाला भेटून व त्याला संगाती घेऊन मग पुरंदरच्या नजीक मिर्झा राजांच्या भेटीत जाण्याचे महाराजांनी ठरवले. अर्थात त्या गोष्टीच्या आधीच सरफराजास वर्दी शिवापुरास येऊन त्यांनी खानास बरोबर घेतले. खानाने निघण्यापूर्वी मिर्झारांकडे बातमी कळवण्यासाठी स्वार भेटाळले. दिलेर खानाने कमालीची घाई सुरू केली. शिवाजी यायच्या आधी निदान त्याच्या देखत पुरंदर काबीज करायच्या निर्धाराने तो गडावर टकरार येत होता. गड मात्र मुळीच दाद नेत होता. मिर्झा राजे वारंवार पुरंदरच्या प्रकृतीची चौकशी करीतच होते. अजून तरी गडाची प्रकृती खणखणीत. नाडीचे ठोके प्रतिध्वनी उमटणे इतके स्पष्ट ऐकू येत होते. हर हर महादेव, जय येळकोट मल्हार. मिर्झा राजे असेच. गडावर चालू असलेल्या हल्ल्याविषयी चौकशी करीत असतानाच शिवापुराहून बातमीचे लोक आले व त्यांनी राजांना खबर दिली की शिवाजी राजे शिवापुराहून आले असून सरफराज खानासह मुलाखतीस येत आहे. शिवापूर ते पुरंदर हे अंतर फारच थोडे. गराड खिंडीच्या वाटेने अवघे 5 कोस. दिलेर खानाचा प्रचंड आटापिटा चालू होता. एकच धावपळ चालू होती आणि मिर्झा राजांच्या छावणीत एकच गडबड उडून गेली. शिवाजी भोसला स्वतः आपल्या छावणीत येत आहे ही बातमी मिर्झा राजांच्या छावणीत पसरली होती. शिवाजी 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 येणार. अरे बाप रे, आता तो काय गडबड उडीत आणि कोण जाणे. शाहिस्ते खान, खवास खान, फत्ते खान, अफजल खान, फाजल खान, नामदार खान, इनायत खान, रणदुल्ला खान, अबुल फत्ते खान, कार तलब खान, सलाबत खान इत्यादी बड्या बड्या मंडळींची दानादान उडविणारा शिवाजी आता खुद्द आपल्याच छावणी जाणार. म्हणजे मग आपले कसे व्हायचे. कुतूहल, भीती, औत्सुक्य यांची गर्दी लोकांच्या मनात उडाली. निकालो, मनुजा, गोरा आणि मिर्झा राजांचा प्यारा सरदार यावेळी तेथे होताच. लोकांची गमतीदार तारांबळ पाहून त्यालाही मोठी मजा वाटली. त्याने हकीकत नंतर आपल्या आत्मवृत्तात लिहून ठेवली. एवढ्यात महाराजांचे वकील रघुनाथपंत हे पुढे छावणीत आलेच. यावेळी सकाळी सुमारे 8 वाजले होते. 11 जून 1665. मिर्झा राजा आपल्या शामियाना दरबार म्हणून बसले होते. पंत आले. त्यांनी राजांना वर्दी दिली. महाराज शिवाजी राजा ठरल्याप्रमाणे आपल्या भेटीस आले आहेत. बरोबर 6 ब्राह्मण व पालखीचे कार होई आहेत. महाराज छावणीपासून काही अंतरावर थांबले. शिवाजी भोसला खरोखरच आला की कल्पना नव्हती. तरीही मिर्झा राजे त्या गोष्टीमुळे आपल्या वर्तनात इतकी गुलगाल, चलबिचल किंवा कसलाही विकार उमटून देता आपला सरदार उग्रसेन कछवा उदयराज मुंशी यास म्हणाले की आप दोनों शिवाजी राजा के अगवानी को जाए और उनको हमारा संदेशा कहे कि अगर सबके सब किले हमारे कब्जे में देना है तो आगे कदम रखिए, नहीं तो यहीं से वापस लौट जाइए. उदयराज उग्रसेन सामोरे आले. महाराजांस त्यांनी राजांचा निरोप सांगितला. त्या ऐकल्यावर महाराजांनी उत्तर दिले, मैं यह बादशाह का खिदमतगार हूँ और मेरे बहुत से किले बादशाह को देने के लिए तैयार हूँ. लगेच या दोघांबरोबर महाराज छावणीत येण्यास निघाले. बरोबर महाराजांची ब्राह्मण मडे होती. मिर्झा राजांच्या शामियानाजवळ सर्वजण पोहोचताच तोच मिर्झा राजांनी आपला लष्करी बक्षी जानी बेग याला बाहेर पाठवले. शिवाजी राजांना आत शामियानात आणण्यास फरमावले. शामियानाच्या दारापर्यंत स्वतः मिर्झा राजा आले. मिर्झा राजा आले नाही. बक्षी जानी बेगने बाहेर येऊन महाराजांचे स्वागत केले आणि त्यांना आत नेले. आत आपल्या जागी मिर्झा राजे उभे होते. महाराज आत गेले. दरबारी पद्धतीने आलिंगनपूर्वक भेट देण्यासाठी महाराज पुढे झाले. आलिंगन, अरे बाप रे, शिवाजी राजांना आलिंगन देणे भयंकर महाग पडते हे मिर्झा राजांना माहित होते. अफजल खानाने त्यांना आलिंगन दिले आणि तो मेलाच.
आता आता काय, महाराजांनी मिर्झा राजांना आलिंगन दिलेच. निमिष निमिष निमिष, एक क्षण, 2 क्षण महाराज आलिंगन येऊन अलग झाले. मिर्झा राजे सुखरूप जिवंत होते. महाराजांचे नखही त्यांना टोचले नाही. केवढे आश्चर्य नाही, यात आश्चर्य काही नाही. मिर्झा राजांनी जितक्या तोलामोलाने, आदराने आणि मनपूर्वक प्रेमाने महाराजांचे स्वागत करायला पाहिजे होते तितकेही केले नाही. फारच उणेपणाने, महत्व शून्य त्यांनी मिर्झा राजे वागले. शामियानाच्या दारापर्यंत यावे असे त्यांचे पाय जड झाले होते. वास्तविक मिर्झा राजांनी छावणीतून कोसभर सामोरे येऊन महाराजांना भेटायला हवे होते. बादशाची साधी फरमाने आली तरी फरमानवाडी उभारून 3-3 कोस पायी चालत जाऊन या बादशाही चिटोऱ्याचा मान राखणारे मिर्झा राजे 2 कोस तर राहोच, पण शामियानाच्या दारापर्यंत यावेळी नाराज होते. ते आले नाही. राजनैतिक मुलाखतीत मिर्झा राजांनी कठोरता ठेवली तर अंती ठेवलीच, ते योग्य मानता आले असते. पण सभ्यता, शिष्टाचार, संस्कृतीलाही त्यांनी पारखे व्हावे ही रघुकुल रीत. पण तरीही मिर्झा राजांना राग न धरता, कसलाही अपमान न मानता महाराज हसतमुख आले, समोर आले, निशस्त्र आले, हृदयाला हृदय भिडून भेटले. का, कशाकरिता? परकीय शत्रूचे चाकर म्हणून आपल्याशी वैर करीत आहेत, तरीही मिर्झा राजे आपले आहेत हीच एकमेव जाणीव आणि श्रद्धा महाराजांच्या हृदयात जागी होती. मिर्झा राजांनी महाराजास आपल्या संधीत बोलत बसविले. लांबून तोफांचे आवाज ऐकू येतच होते. महाराजांचे लक्ष शामियानाच्या कनातीतून बाहेर गेले. समोरच महाराजांचा प्यारा पुरंदर किल्ला उभा होता. दिलेरखानाचा तोफखाना किल्ल्यावर धडकत होता. धुराचे लोट गगनात चढत होते. हात गायची झुंज चालू होती. गडावरचा भगवा झेंडा फडकत होता. गडावरच्या आपल्या लोकांना किती असह्य ताण सहन करावा लागत आहे याची महाराजांना कल्पना होती. दिलेरखानाच्या ताकदवान हट्टामुळे तर गडाला फास लागला आहे. यातून जर कदाचित खानाने किल्ला कब्जात घेतला तर आपल्या आतल्या लोकांचे तो हाल करेल, बेआबरू करील. आपली माणसे महाराजांच्या आतल्या आत कळवळली. शेजारी मिर्झा राजे बसले होते. महाराज चटकन मिर्झा राजांना म्हणाले, राजाजी, यह पुरंदर मैं फौरन आपके कब्जे में देता हूँ. बादशाह को नजर करता हूँ. यावर काहीशा छद्मीपणे मिर्झा राजे म्हणाले, पुरंदर तो हमारा कब्जा आ ही गया है. बिल्कुल थोड़ी देर के बाद हमारी तलवार के अंदर लोगों की कत्ल हो जाएगी. आपके पास बादशाह को नजर करने के लिए दुसरे बहुत से किले आहेत. यावेळी पुरंदरावर दिलेरने जो राक्षसी हल्ला चढवला होता तो मिर्झा राजांच्या सूचनेवरून चढवला होता. मुद्दाम त्याने आपल्या बळाचे प्रदर्शन चालवलेले होते. मिर्झा राजांच्या निर्विकार उत्तरावर महाराज म्हणाले, राजाजी, पुरंदर के हमारे लोगों को कत्ल न कीजिए. मैं खुद किला खाली करके आपके सुपुर्द करता हूँ. अब मैं बादशाह का बंदा हूँ, फक्त लोकांचे प्राण वाचवण्यासाठी. अच्छा, ठीक आहे. असे म्हणून मिर्झा राजांनी लगेच आपला एक सरदार गाजी बेग बिन तबजुक याला दिलेर खानाकडे रवाना केले. महाराजांनी आपला एक माणूस गाजी बरोबर दिला. मिर्झा राजांनी दिलेरला आपला कुंवर किरतसिंह याला असा निरोप पाठविला की शिवाजीराजे किल्ल्याचा कब्जा देण्यास तयार झाले आहेत. तरी याला किल्ल्यावरील हल्ले थांबवावेत, आतील लोकांस अभय द्यावे, ते निघून जातील, मग आपण किल्ला ताब्यात घ्यावा. गाजी बेगने दिलेर खानाला हा निरोप सांगितला. झाले. ज्यासाठी आजपर्यंत खानाने एवढा आटापिटा केला तो वायाच गेला. पुरंदर लढून जिंकून काबीज करीन ही त्याची ईर्ष्या होती, हौस होती, प्रतिज्ञा होती. अखेर व्यर्थच झाले सगळे. महाराजांच्या माणसाने लगेच गडावर सर दरवाजापाशी जाऊन आपल्या सर्व मंडळींना व किल्लेदाराला महाराजांचा निरोप सांगितला. महाराजांची आज्ञा होती, गड सोडून द्या, गडाखाली सर्वजण उतरा. आपले कर्तव्य अखेरच्या क्षणापर्यंत अत्यंत चोखपणे बजावणारी महाराजांची ती अत्यंत इमानी व शूर माणसे दुसऱ्या दिवशी 12 जून 1665 गडावरून उतरली. गडावरचा भगवा झेंडा खाली आला. मोगलांचा झेंडा वर चढला. सय्यद मोहम्मद जवाब याने गडावरच्या मालमत्तेचा ताबा घेतला. शिवाजी भोसला जातीने शरण आला असून पुरंदरचाही ताबा त्याने दिला. ही आनंदाची खबर अगदी ताबडतोब मिर्झा राजाने दिल्लीस औरंगजेबास कळवली. महाराजांची राहण्याची सर्व व्यवस्था मिर्झा राजाने आपल्या खास दिवाणखान्याच्या शामियानात उत्तम केली. अवघ्या 6 ब्राह्मणांविषयी महाराज मिर्झा राजांच्या छावणीत आले. आणखी संपूर्ण 2 दिवस आणि 3 रात्री छावणीतच राहणार होते. हे धाडस व हा आत्मविश्वास महाराजांनीच बाळगावा. मिर्झा राजे बादशाचे कितीही निष्ठावंत गुलाम असले तरी ते दगाबाजी करणार नाहीत ही महाराजांना खात्री होती. मिर्झा राजेही आपल्या वचनाच्या बेल तुळशींना दक्षतेने वागले. या रात्री महाराजांशी मिर्झा राजांच्या वतीने उदयराज मुन्शी व सुरतसिंह कछवा
याने दीर्घ वाटाघाटी केला. मध्यरात्रीपर्यंत बोलणी चालू होती. खूपच सवाल जवाब झाले. मिर्झा राजे शेजारच्या तंबूत होते. मिर्झा राजांनी आपल्या मागणीतील एकही किल्ला व रुपया कमी करण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर असे ठरले की महाराजांनी आपले लहान मोठे मिळून एकूण 23 किल्ले बादशाह द्यावे. या किल्ल्यांच्या ताब्यातील 4 लाख होऊन सुमारे 16 लाख रुपये वसुलाचा मुलूकही बादशाह द्यावा. लहान मोठे असे 12 किल्ले व 1 लाख होऊन सुमारे 4 लाख रुपये वसुलाचा मुलूक महाराजांच्या ताब्यात राहावा. स्वराज्याचा लचका उडाला. यानंतर महाराजांनी मोगलशाहीत नोकरी करण्यासंबंधीचा प्रश्न निघाला. बादशाहची नोकरी हे शब्दात महाराजांना झोपत असत. पण चर्चा सुरू झाली त्याच शब्दात महाराज पेचात सापडले होते. तरीही त्यातून निसटण्याचा ते प्रयत्न करीत होते. महाराजांनी आपले म्हणणे सांगितले. त्याचा हिंदीमध्ये तर्जुमा असा: आजपर्यंत मी इतका अदूरदर्शीपणाने वागलो आहे की आता चाकरीच्या निमित्ताने बादशाहीत तोंड दाखवण्याची मला जागा नाही. म्हणून चाकरीसाठी माझे पुत्र संभाजीराजे यास मी पाठवून देतो. त्यांना 50,000 मनसब बहाल करावी. मी तर गुन्हेगारी आहे, पापी आहे. अतःपर मी बादशाहांची बेईमानी करणार नाही. दक्षिणेतच मला जी कामगिरी सांगण्यात येईल ती मी करेन. पण माझ्यासारख्या पापी माणसाला बादशाहांची मनसबी नको आणि चाकरीही नको. महाराज एवढ्यावरच थांबले नाही. ते पुढे म्हणाले, तळकोकणातील माझ्या ताब्यात सध्या असलेला मुलूक माझ्या स्वाधीन राहावा. पण तेथील तो मुलूक अजून विजापूरकरांच्या ताब्यात आहे. तोही जिंकून घेण्याचे मला बादशाहांनी फरमान पाठवले तर मी दर साल 3 लाख हप्तेबंदीने बादशाहांना एकूण 40 लाख रुपये पेशकश द्यावयास तयार आहे. परंतु या त्यांच्या विनंतीस बादशाहाची मंजुरी आली होती. बादशाहाची मंजुरी येण्यास 1.5 महिनाही अपुराच ठरावा. म्हणून मिर्झा राजांनी महाराजांच्या मागणीस एकदम मान्यता देऊन टाकली. दुसरा दिवस उजाडला. 12 जून 1665. ठरलेले किल्ले ताब्यात देऊन टाका असा तगादा मिर्झा राजांनी सुरू केला. किल्ल्यांची यादी तयार होती. महाराजांनी आपला एक माणूस इंद्रमण बुंदेल्याबरोबर रोहिडेगडासाठी ताबा देण्यासाठी, दुसरा माणूस तुंगा, तिकोणा, विसापूरगड, डोहगड या किल्ल्यांचा ताबा देण्यासाठी रवाना केला. मिर्झा राजांचा मुख्य कार्यभाग तडीस गेला होता. त्यांनी स्वतः महाराजांशी इतर किल्ल्यांच्या बाबतीत वाटाघाटी केल्या. महाराजांचे बोलणे, वागणे, धर्मश्रद्धा, स्वराज्याची तळमळ, पुरंदरवरच्या आपल्या मराठ्यांबद्दलची कळकळ, मनाचे उदात्त गांभीर्य आणि आर्थिकतेची गुलामगिरीचा तिटकारा मिर्झा राजांच्या क्षणोक्षणी प्रत्यास येत होता. आणि कळत नकळत त्यांच्या हृदयात महाराजांबद्दल आदर आणि कौतुक उमलत होते. मिर्झा राजांना जाणीव होत चाली की हा पुरुष सामान्य नाही, असामान्य आहे. रात्र झाली. सर्वच मोंगली सरदारांच्या शिरावरचे ओझे कमी झाले होते. ते आपला शीण आता वजा करीत होते. मिर्झा राजांच्या तंबूची गंजीपाचा डाव पडला होता. मिर्झा राजे स्वतः, त्यांचा ब्राह्मण पुरोहित आणि निकोला व मनुची हे तिघेजण खेळत होते. खेळ आणि गप्पा गोष्टी रंगात आल्या होत्या. एवढ्या तिघांचे लक्ष दाराकडे गेले. खुद्द शिवाजीराजाच आत प्रवेश करीत होते. हास्य विनोद एकदम थबकला. हातातील डाव तेथेच संपला. मिर्झा राजे झटकन उठून उभे राहिले. मनुचे आणि पुरोहित ब्राह्मणही उभे राहिले. मिर्झा राजांनी महाराजांचे आदराने स्वागत केले. महाराजांचे लक्ष त्या गोड्या पान मनुचीकडे गेले. आपल्या आसनावर बसल्यावर महाराजांनी मोठ्या कुतूहलाने मिर्झा राजांना विचारले, राजाजी, ये कौन देश के राजा साहब है? ये फिरंगी देश के राजा है. मिर्झा राजे उत्तरले. मिर्झा राजांच्या उत्तराने मनुची बद्दलचे महाराजांच्या उत्सुके जास्तच वाढले. मनुची खरोखर मोठा रुबाबदार व देखणा दिसत होता. यावेळी त्याचे वय फक्त 24 वर्षांचे होते. शरीराने चांगला सुदृढ आणि अगदी निरोगी होता तो. महाराज आपल्या मनातले आश्चर्य व्यक्त करीत म्हणाले, मैंने अपने नौकरी में बहुत से फिरंगी रख ली है, लेकिन इन जवानों जैसी शान और रुबाब उनमें कभी देखी नहीं. मनुचीची महाराजांनी नेमक्या शब्दात तारीफ केली. रुबाबदार, दिमागदार आणि कसं माणसाला कोणी म्हटलं की तुम्ही वयाने लहान दिसता हो आणि रूपाने किती छान दिसता, की तो माणूस मनातल्या मनात खुश होतो. मनुचीलाही जरा गोड गुदगुल्या झाल्याच. महाराजांच्या म्हणण्याला आपलाही दुजोरा देत मिर्झा राजे म्हणाले, परमात्मा की इन पर मेहर नजर है. सबसे सुंदर हुस्न और मन इनको परमात्मा ने खुद दिया है. ही आपली स्तुती ऐकून, कौतुक ऐकून मनुचीचे मन फारच सुखावले. या कौतुकाबद्दल नम्रतापूर्वक आभार व आनंद व्यक्त करण्याकरिता मनुची चटकन आपल्या गुडघ्यावर उभा राहिला व त्याने आपले मस्तक लीन त्याने पुढे झटकवले. मनुचीच्या महाराजांची पहिली ओळख ही अशी झाली. यानंतर त्यांच्या व मनुचीच्या अनेक वेळेला अनेकविध विषयावर बोलणे झाले. मनुची हिंदुस्थानात आल्यावर फारसी व हिंदुस्थानी भाषा
फार चांगल्या रीतीने बोलायला शिकला होता. आपल्या जीवनाचा सर्व वृत्तांतही तो लिहित होता. महाराजांच्या भेटीची हकीकतही त्याने लिहून ठेवली आहे. मनुष्याशी बोलणी युरोपीय देशांबद्दलची माहिती महाराज त्याला विचारत होते. युरोपातील राजांच्या मोठेपणाविषयीच्या अनेक गोष्टी मनुष्यकडून महाराजांना समजतात. युरोपात अनेक राजघराणी नांदत आहेत ही गोष्ट महाराजांना माहीतच नव्हती. परदेशांचा इतिहास भूगोलाविषयीचे पूर्ण ज्ञान मिळवण्यास फार अवसरही नव्हता व साधनेही नव्हते. आपल्या धावपळीच्या जीवनात असे ज्ञान मिळवण्यासाठी मिळतील तेवढ्या संधीचा फायदा महाराज साधित होते. मनुष्याशी त्यांनी स्नेह केला तो याच हेतूने. मनुष्य बहुश्रुत होता. महाराजांनी त्याच्याशी ख्रिश्चन धर्माविषयी बरीच चर्चा केली. या चर्चेत कोणती प्रश्नोत्तर झाली हे मात्र मनुष्याने लिहून ठेवलेले नाही. मिर्झा राजांच्या छावणीत महाराज होते. भोजनाची व्यवस्था अर्थातच मिर्झा राजांनी केलेली. महाराज व मिर्झा राजा एका पंक्तीत बसूनच जेवण दिले. मिर्झा राजांनी त्यांच्याशी अतिशय प्रेमाची, आदराची, विश्वासाची वर्तणूक ठेवली. तिसरा दिवस 13 जून 1665 उजाडला. मिर्झा राजा आपल्या शामियानात बसून महाराजांशी तहाच्या वाटाघाटी करीत होते. परंतु त्यांना सारखी आठवण म्हणजे टोचणी लागली होती दिलेर खानाची. खान जळफळणार, नक्कीच जळफळत होता. पुरंदरचा कब्जा मिळाला पण यश मिळाले नाही म्हणूनही दिलेर खान रुष्ट झाला होता. आणि त्यातच शिवाजीचे राजकारण आपल्याला न पुसताच तिकडे मिर्झा राजांनी चालवले पाहून तो जास्तच जळफळत होता. म्हणूनच मिर्झा राजांना काळजी वाटत होती. वास्तविक खान येऊन आणखी काय वेगळे करणार होता. मिर्झा राजा अति निष्ठापूर्वक औरंगजेबाचे हित साधण्यात दक्ष होतेच. पण दिलेर खानाच्या न कळत बादशाहशी निष्ठावंत राहण्याची मिर्झा राजांना चोरी वाटत होती. म्हणूनच त्यांनी असं ठरवले की महाराजांना एकदा खानाकडे पाठवून खानाला भेटून आणावे. हे बरे. त्याप्रमाणे मिर्झा राजे महाराज म्हणाले, आप एक बार सरदार दिलेर खान से मिले. खान साहब पर बादशाह की मोहब्बत है. उनसे मिलना बहुत जरूरी है. आप बेफिक्र जाइए. आपके साथ मेरा राजपूत रिश्तेदार जाएगा जो आपके साथ बिन खतरा वापस लौटेंगे. दिलेर खानशी भेट काही झाले तरी काळजीचीच गोष्ट. पण शंका दास्ती मुळीच न दाखविता महाराज काहीशे मुश्किलपणे म्हणाले, मैं शिवाजी हूँ, मुझे दिलेर खान का क्या डर, लेकिन आपके हुक्म की तामील हो इसलिए उससे जाकर मिलूंगे. मग मिर्झा राजांनी महाराजांच्या सवारीचा इंतजाम केला. त्याने एका हत्तीवरून राजा राजसिंहाबरोबर महाराजांची रवानगी पुरंदरावर केली. निघताना राजसिंहास मिर्झा राजे म्हणाले, तुम्हारे भरोसे पर मैं इनको दिलेर खान की ओर भेज रहा हूँ. इनको सलामत वापस लेके आना. हत्ती निघाला. समोर पुरंदरचा प्रचंड पर्वत उभा होता. खानाचा मुक्काम माचीवर होता. खानाकडे पुढे खबर रवाना झालीच होती. शिवाजीराजे मिर्झा राजास भेटले, आता तुमचे भेटीस येतात. ही वर्दी कळून खान मनात जळला. मनगटे चावली की पुरंदर किल्ल्याचे यश आपणास आलेच नाही. आपले विद्यमाने कराराचे बोलणेही नाही. पण राजपुताचे आले. खान श्रमी झाला. एवढ्यात हत्ती माची चढून आला. खान रागे रागे राजांशी समोर आला. आता काय होणार. काही झाले नाही. खानाने आलिंगनपूर्वक महाराजांची भेट घेतली. फक्त एका जोराने आवळून खानाने आलिंगन दिले, एवढेच. नंतर लोढाशी शेजारी शेजारी बसून बोलणी, औपचारिक बोलणी झाली. महाराज याही वेळेस निशस्त्रच होते. पण परतताना मात्र ते सशस्त्र म्हणून चालले होते. म्हणजे ते कसे, खुद्द दिलेर खानानेच महाराजांना एक सुंदर अरबी तलवार जमदावट भेट म्हणून दिली. या दोन्ही हत्यारांची म्याने रत्नजडित होती. शिवाय खानाने महाराजांना 2 उत्तम घोडे दिले. यापैकी एक घोड्याच्या अंगावर संपूर्ण सोन्याचे दागदागिने चढवलेले व तशा थाटात तो त्याने महाराजांस दिला. शिवाय 2 तजूक महाराजास देऊन खानाने महाराजांचा सन्मान केला. तर तजूक शब्दाचा अर्थ काय समजत नाही माहिती. महाराजांच्या या दिलेर खानाच्या अशा प्रकारे पार पडलेल्या भेटीसंबंधी काय बोलावे, याचा निष्कर्ष काय. महाराजांचे प्रभावी व्यक्तिमत्व, दिलेर खानाचा मर्दानी मोकळा स्वभाव की केवळ औपचारिक व्यवहार, या तिन्ही गोष्टींचे संमिश्रण या भेटीत दिसून आले. तुंग, तिकोना, विसापूर, लोहगड हे 4ही किल्ले ताब्यात घेण्यासाठी मिर्झा राजांनी पुण्याचा मोगली ठाणेदार कुबात खान यास हुकूम पाठवला. त्याने 1,500 फौजेसह जाऊन या 4ही किल्ल्यांचा ताबा घेतला. त्याचप्रमाणे नरदुर्ग, अंकोला, भंडारदुर्गावरील किल्ल्यांचे ताबेही घेण्यास सांगितले. मोगलांनी सुरुवात केली. मिर्झा राजांना सिंहगड उर्फ कोंढाण्याची भूक होती. महाराजांनी त्यांना आश्वासन दिले की मी स्वतः येथून प्रथम कोंढाण्यावर जाईन व आपणास त्याचा ताबा देईन. त्याशिवाय राजगडात जाणार नाही. सुंदर डवरलेल्या स्वराज्याच्या फांद्या सपासप तुटू लागल्या. वेदना होत होत्या, पण न कळता सहन करणे भाग होते. पुरंदरच्या विख्यात तहातील कलमे 5 ती सदरवप्रमाणे
शिवाजीराजांनी फक्त 12 किल्ल्याने 1 लाख होऊन उत्पन्नाच्या त्याखालील मुलूक यावर संतुष्ट राहावे. हा मुलूकही केवळ बादशाही कृपेचा प्रसाद म्हणूनच त्यांच्याकडे राहू शकतो हे लक्षात घेऊन बादशाहाशी त्याने अत्यंत निष्ठेने वागावे. हे कलम 1 होते. शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजांना बादशाह म्हणून 5000 स्वारांची मनसब मिळेल, पण संभाजीराजे लहान असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून नेताजी पालकर आणि दख्खनच्या सुभेदारासाठी चाकरीस राहावे. खूप अडचणीचा प्रश्न होता. कलम होते. विजापूरकरांच्या अंमलातील तळ कोकणचा व बाळेघाटाचा मुलूक जिंकून घेतल्यानंतर शिवाजीराजांच्या ताब्यातच ठेवण्यास बादशाहची मंजुरी आहे. त्याबद्दल शिवाजीराजांनी दर साल 3 लाख होनांचा हप्त्याने एकूण 40 लाख होनांची पेशकश बादशाहस द्यावी. अशा प्रकारची अनेक कलम त्याच्यामध्ये होती. त्याचबरोबर पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, खंडागळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोणा, रोहिला, नरदुर्ग, माहुरी, भंडारदुर्ग, पळसखोल, रूपगड, वक्तगड, मोरबखन, माणिकगड, स्वरूपगड, साखरगड, मोरगगड, अंकोला, सोनगड, मानगड हे 23 किल्ले व त्यांच्या अंमलातील 4 लाख होणांचा मुलूक शिवाजीराजांनी बादशाहच्या स्वाधीन करावा. अशी 5 कलम. तह झाला. हाच तो प्रसिद्ध पुरंदरचा तह. आता फक्त दयावंत बादशाहच्या शिक्कामोर्तबीचे फरमान आले की तहाचा अंत्यविधी पार पडला. मिर्झा राजांनी शिवाजीराजांच्या शरणागतीचे व इतर सर्व हकीकतीचे एक मोठे पत्र बादशाहला पाठविले. पत्रातील हस्ताक्षर मात्र उदयराज मुन्शीचे होते. तहाचा सोहळा संपला. दुसऱ्या दिवशी महाराज राजगडात जाण्यासाठी निघाले. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी महाराज निघाले. मिर्झा राजांनी त्यांना अतिशय मानाने निरोप दिला. सोन्याचे साल घातलेले 2 घोडे, 1 हत्ती त्यांनी महाराजांस भेट दिला. शिवाय मानाचा पोशाखही दिला. यानंतर महाराज निघाले. त्यांच्याबरोबर राजाने आपला मुलगा किरतसिंह यास दिले. दाऊद खानाच्या डेऱ्यात महाराजांना निरोपीचे वेळे देण्याचा समारंभ झाला. तेथून किरतसिंहासह ते कोंढाण्याकडे विदा झाले. याच दिवशी 14 जून 1665 दुपारी महाराज कोंढाण्यावर पोहोचले. कोंढाण्यावर आईसाहेब व इतर कुटुंबीय मंडळी होती. पुरंदरच्या दुर्दैवी तहाची हकीकत समजल्यावर आईसाहेबांना किती वाईट वाटले असेल याची कल्पनाही न केलेली होती. पण आता खुद्द कोंढाणाही सोडून देऊन निघून जायचे होते. परिस्थिती अशीच आली होती की शहाणपण आणि संशय हतबद्ध झाले होते. कोंढाण्यावरचा भगवा झेंडा काढून घेण्यात आला. औरंगजेबाच्या निशाणगडावर चढले. आईसाहेबांच्या हृदयात जणू भालाच खचकान घेतला. आता भाला कोण उपसून काढे? केव्हा उपसून काढे? तोपर्यंत जखमेच्या वेदना सहन करीत राहणे. आईसाहेबांना घेऊन इतर सर्व कुटुंबियांसह उदास मनाने महाराज कोंढाण्यावरून राजगडास निघाले. कोंढाण्यावर मोगलांचा हिरवा अंमल चढला. मोगल किल्लेदार गडावर उभा राहिला. त्याचे नाव शाहिद खान. कोंढाण्याचा हा पहिला मोगल किल्लेदार. दुसऱ्या दिवशी महाराज सर्वांसह राजगडावर पोहोचले. त्यावेळी उग्रसेन कछवा हाही राजगडावर आला होता. तो आला होता संभाजीराजांना मिर्झा राजांकडे नेण्यासाठी. 2 दिवसांनी महाराजांनी संभाजीराजांना उग्रसेन कछवाच्या स्वाधीन केले. संभाजीराजांचे वय होते फक्त 8 वर्षांचे. संभाजीराजांचा उग्रसेन निघाला. त्याच दिवशी सायंकाळी किरतसिंहाकडे आला व दुसऱ्या दिवशी तिघेही जण मिर्झा राजांकडे आले. मिर्झा राजे पुरंदरच्या पायथ्याशी होते. स्वराज्याची लढाई. काळजाचा तुकडा 8 वर्षाचा मुलगा शत्रूच्या ताब्यात देत होते महाराज. स्वराज्यासाठी, फक्त स्वराज्यासाठी. मिर्झा राजांनी संभाजीराजांची सर्व व्यवस्था व मान अगदी महाराजांप्रमाणेच उत्तम ठेवली. आपला दिवाणखान्याचा खासा शामियाना संभाजीराजांना उतरायला दिला. महाराजांनी संभाजीराजांबरोबर आपली इतर कोण कोण विश्वास माणसे पाठवली होती की नव्हती ती इतिहासालाच माहीत नाही. पण कोणी ना कोणीतरी खास विश्वासाचे ब्राह्मण व मराठे कारभारी संभाजीराजांबरोबर दिले असतील यात शंकाच नाही. 23 किल्ल्यांचा नेत्रदीपक विजयी आणि शिवाजी भोसल्यासारखा भयंकर दरोडेखोर पुंडाची शरणागती आपण अवघ्या 3 महिन्याच्या मोहिमेत प्राप्त करून घेतली. याचा आनंद मिर्झा राजांना फारच होत होता. आता औरंगजेब अत्यंत प्रसन्न होईल अशी आनंददायक खात्री त्यांना वाटतच होती. औरंगजेबाबद्दलची निष्ठा व प्रेम जास्तीत जास्त व्यक्त करण्याची मिर्झा राजे कोशिश करीत होते. मिर्झा राजांनी औरंगजेबाला अति नम्रतापूर्वक एक मोठा नजराणा व पत्र पाठवले. पत्रात लिहिलेल्या फारसी मजकुराचा हिंदी तर्जुमा असा होता: विजयप्राप्ती हुजूरना झाली याबद्दल अभिनंदन दाखल एका रकमेचा नजराणा हुजूरना अर्पण करण्याची परवानगी मला मिळाली. पुरंदर काबीज करण्यासाठी जेवढी रक्कम हुजूरच्या खजिन्यात खर्च झाली तेवढी रक्कम मी आपणास नजराणा म्हणून आपण अर्पण करीत आहे. पुरंदरचा विजय हा दख्खनच्या भूमीवरील पहिला विजय आहे. माझे भाग्य आणि आयुष्य बादशाहांच्या सेवेतच रुजू आहे. कृपा करून या नजराण्याचा स्वीकार करावा. या गोष्टीचा अर्थ असा होता की महाराजांचा पुरंदर किल्ला औरंगजेबाला मिर्झा राजांनी आपल्या खर्चाने मिळवून दिला.
औरंगजेबाने या कामगिरीवर मिर्झा राजांना, दिलेर खानाला व दाऊद खान आदी इतर बड्या सरदारांना देणग्या जाहीर केल्या. आता पावसास सुरुवात झाली होती. सर्व लष्करी हालचाली बंद ठेवणे मिर्झा राजांना आवश्यकच होते. पण पुढील मोहिमेच्या तयारीस मात्र त्यांनी सुरुवात केलीच. पुढील मोहीम विजापूरकर आदिलशाह बादशाहवर व्हायची होती. या मोहिमेत अर्थात शिवाजीराजांची पूर्ण मदत अगदी जातीनिशी होणार होती. विजयाच्या दृष्टीने त्यांचे पारडे आतापासूनच जड झाले होते. शिवाजीराजास आपण आपल्याकडे मिळवून घेतलेच आहे, पण बादशाहांची कृपा लाभली हा तर केवढा स्वर्गीय मान आणि वैभव होता. हे एकदा शिवाजीराजांच्या अनुभवाने जरूर आहे असे मिर्झा राजांना वाटत होते. आणि असे घडल्याशिवाय जिंकलेला शिवाजी पूर्णपणे पचणार नाही ही त्यांना खात्री वाटत होती. पण मग परमेश्वर स्वरूप बादशाहाच्या कृपेचा साक्षात्कार शिवाजीराजांना लवकरात लवकर घडावा तरी कसा, मिर्झा राजे सतत या गोष्टीचा विचार करीत होते. आणि मिर्झा राजांच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना चमकून गेली. त्यांना स्वतःलाही ती अत्यंत उत्कृष्ट वाटली. जर ती तडीस गेली तर बादशहाचाही फायदा आणि शिवाजीराजांचा उत्कर्ष होईल आणि खुद्द मिर्झा राजा जयसिंहाचे परमोत्कर्ष होईल. अशी कोणती क्रांतिकारक अलौकिक कल्पना. शिवाजीराजे भोसले आणि प्रत्यक्ष मुघल दरबारात जाऊन बादशाह शहेनशाह जिले सुभान मियुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी यांची भेट घ्यावी. जसवंत सिंहासारख्या पराक्रमी सेनापतीला सतत 6 महिने झुंझुनी जो किल्ला मुळीच जिंकता आला नव्हता, तो सिंहगड. मिर्झा राजांनी गड पाहिला. गर्द झाडीच्या हिरव्या शेलाकडे झाकलेले सह्याद्रीचे प्रचंड वैभव त्यांनी पाहिले. गडाचे ताट, काळे कभिन्न कडे आणि अजिंक्य गडण पाहून त्यांना काय काय वाटले ती इतिहासाला माहीत नाही. परंतु हे एक अभिमान त्यांच्या मनात प्रकटला असेल तो की मी हा किल्ला आणि असे चित्र 22 किल्ले माझ्या डोक्याने जिंकले, अवघ्या 3 महिन्यात जिंकले. खरोखरच असा अभिमान मिर्झा राजांना जर वाटलाच असेल तर तो अनाठही खासच नव्हता. त्याने आपल्या अलौकिक मुत्सद्दीगिरीचा व असामान्य सेनापती पदाचा वज्रलेख इतिहासाच्या पानावर कायमचा कोरून ठेवला. निर्विवाद. फक्त दुर्दैव एवढेच होते की हे सर्व त्यांनी औरंगजेबासारख्या भयंकर सुलतानाकरिता केले. मिर्झा राजे जर एक स्वतंत्र राजपूत राजे म्हणून महाराष्ट्रावर चालून आले असते तर उत्तर महाराष्ट्रावरची म्हणजे वऱ्हाडवरची मोगली सत्ता आणि पूर्व महाराष्ट्रावरची आदिलशाही सत्ता उखडून काढण्याकरिता महाराजांनी आपण म्हणून मिर्झा राजांशी मोठ्या आनंदाने हातमिळवणी केली असती. भारतवर्षाच्या इतिहासात तेजस्वी पान लिहिले गेले असते. पण ते जे घडलेच नाही ते गोड स्वप्न काय रंगविण्यात काय अर्थ आहे. मिर्झा राजांची अद्वितीय कर्तबगारी पाहून इतिहासाला त्यांच्याबद्दल अभिमान आणि आदर वाटला नाही तरी कौतुक मात्र सदैव वाटेल एवढे निश्चित निर्विवाद. मिर्झा राजांनी शिवाजीराजांना पेचात पकडून कोंढाणा घेतला खरा, पण प्रश्न होता हा किल्ला औरंगजेबाला पचणार किती दिवस. कारण ते 2 भयंकर जळजळीत डोळे सिंहगडाकडे रोखून पाहत होते. गडावरचे मोगली निशाण त्या 2 डोळ्यांना सहन होत नाही. मिर्झा राजे, तुझ्या बुद्धीच्या आणि तलवारीच्या धारेपेक्षाही त्या डोळ्यांची धार भयंकर तीक्ष्ण आहे. ते डोळे ते पहा. त्या लांबच्या राजगडावरून कोंढाण्यावर खिळले आहेत. माहीत आहेत कुणाचे ते? एका म्हातारीचे, शिवाजीराजांच्या आईचे. ती म्हातारी महाभयंकर आहे. मिर्झाराजांनी गडाची सर्व व्यवस्था पाहिली व जरूर त्या बंदोबस्ताची तजवीज करून रात्री त्यांनी गडावरच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आपल्या छावणीत परत आले. दिल्लीहून औरंगजेबाने पाठवलेले संभाजीराजांच्या नावाचे फरमान याच दिवशी छावणीत येऊन पोहोचले. संभाजीराजाने एकूण 6,000ची मनसब, 2 लाख रुपये बक्षीस व निशाण आणि नौबत बाळगण्याचा मान औरंगजेबाने बहाल केला होता. केवढा भाग्यशाली प्रसंग. परंतु संभाजीराजे त्यावेळी छावणीत नव्हते, ते राजगडावर होते. म्हणून दिलेर खानाने लगेच महाराजांना खालील पत्र पाठवले. तुम्हास कळविण्यात संतोष वाटतो की आम्ही विनंती केल्याप्रमाणे तुमच्या राजनिष्ठेचा बादशाहाने स्वीकार केलाय. इतकेच नाही तर 6,000ची मनसब, 2 लाख रुपये बक्षीस आणि निशाण व नौबत घेण्याची परवानगी तुमच्या पुत्रास देण्याचा हुकूम बादशाहाने सोडला आहे. सबब हे पत्र पावताच संभाजीराजांना ताबडतोब इकडे पाठवून द्यावे, म्हणजे हुकमाप्रमाणे त्याला वस्तू देण्यात येते. लगेच संभाजीराजे मोगल छावणीत दाखल झाले. मिर्झा राजांनी संभाजीराजांना ते फरमान, रक्कम व आपल्या ते शिरपाव व रुपयाचा 7 चढवून एक हत्ती बक्षीस दिला. शिवाय बादशाहाने पाठवलेला पोशाखही दिला. बादशाहाचे फरमान व मान कशा नम्रतेने स्वीकारायचा याच्या सूचना मिर्झा राजांनी बक्षीस आणि बेग यांच्या मार्फत संभाजीराजांना आधीच दिल्या होत्या. योग्यच होते ते, कारण लहानग्या शंभूराजाला कोठून ठाऊक असणार गुलामगिरीचे हे सर्व सोपस्कार. याच वेळी औरंगजेबाचे खास शिवाजीराजांनाही रुपयेचे फरमान व पोशाख आला.
औरंगजेबाने पाठवलं. मिर्झा राजांनी आनंदाची खबर ताबडतोब शिवाजीराजांकडे रवाना केली व फरमान घेण्यासाठी टाकोटाक आपल्या छावणीत या म्हणून हुकूम पाठविला. महाराज यावेळी तळकोकणात होते. त्यांना मिर्झा राजांचे पत्र मिळताच ते ताबडतोब निघाले आणि छावणीत येऊन पोहोचले. बादशाहचे फरमान अद्याप आलेले नव्हते, येण्याच्या मार्गावर होते. तेवढ्यात मिर्झा राजांनी शिवाराजांच्या नावाने एक पत्र लिहून तयार केले. पत्रातील विचार मिर्झा राजांचे, भाषा हस्ताक्षर उदयराज मुन्शींचे आणि नाव मात्र शिवाजीराजांचे. उदयराजा अत्यंत हुशार व फारसी भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेला राजपूत ग्रस्त मिर्झा राजांच्या खास विश्वासातील चिटणीस होता. हे पहा ते पत्र, मूळ फारसी, पत्राचा तो हिंदी तर्जुमा. म्हणजे शिवाजीराजांनी जरूर पत्र लिहिले अशा प्रकारे मिर्झा राजांनी ते पत्र औरंगजेबाला लिहिले. मी आपला गुन्हेगार व पापी आहे. आपणा शरण येऊन जीव व धनदौलत रक्षण करण्यासाठी मी इच्छा धारण करीत आहे. इतपर आपली खिदमत इमानाने बजावण्यास मी सदैव तत्पर राहीन आणि आपला हुकूम पाळण्यातच मोठे भूषण मानेन. बंडाळी करून मी आपल्या सर्वस्वाचा घात कधीही करून घेणार नाही. मिर्झा राजे जयसिंग यांनी सर्व वर्तमान आपल्यास तपशीलवार कळविलेच आहे. मला सर्व गुन्ह्यांची क्षमा करून जीवदान द्यावे एवढेच्या दासाची आपल्या चरणांपाशी मागणे आहे. बादशाही शिक्का व पंजा यांनी अलंकृत झालेले आपले कृपापूर्ण फरमान येऊन दाखल झाले अशी आनंदाची बातमी मिर्झा राजे जयसिंग यांनी आम्हास कळविली. यायोगे बादशाहांनी मला जीवदान दिले आहे. बादशाहकडून माझ्यासाठी पोशाख आला हेही मला अत्यंत भूषणावह वाटत आहे. या पापी दासाचे अपराध क्षमेस पात्र नसतानाही बादशाहाने केवळ उदार अंतःकरणाने ही कृपा मंजूर केली, हे त्यास मोठे भूषण आहे. फरमान आल्याप्रमाणे मी आपले हुकूम पाळण्यास सदैव तत्पर आहे. आता मिर्झा राजांची रजा घेऊन घरी जातो आणि लढाईची तयारी करून फौज घेऊन विजापूरवर जाण्यासाठी त्यांच्या मदतीस येतो. या युद्धात विशेष पराक्रम दाखवून पूर्वीचा काळीमा धुवून काढावा अशी मी उमेद बाळगीत आहे आणि येणेकरून आपल्या अनंत उपकारांची अल्प तरी फेड माझ्या हातून होईल. जे प्रत्यक्ष शिवाजीने लिहिलेच नाही, शिवाजीच्या नावाने मिर्झा राजांनी बादशाहकडे पाठवलं. एका गुलामाने पाठवलेलं हे पत्र पाहिली. त्या पत्रातील ही निष्ठेची भाषा. हे पत्र शिवाजीराजांच्या नावाने औरंगजेबाकडे मिर्झा राजांनी पाठवले. वास्तविक या पत्रातील एका अक्षराशी महाराजांचा काया वाचा मनाचा संबंध नव्हता. मिर्झा राजांची केवढीही औरंगजेबाच्या सेवेसाठी धडपड, मन थक्क होते. अखेर चौथ्या दिवशी बादशाहचे फरमान छावणीपासून काही कोसावर येऊन पोहोचले. तेव्हा मिर्झा राजांनी महाराजांना सांगितले की बादशाहच्या कृपेचे ते फरमान तुम्ही पायी चालत सामोरे जाऊन स्वीकारा. फरमान म्हणजे काय? कागदाची एक भेंडोळीच ना, त्याला एवढे सामोरे पायी चालत कशाला जायला हवे? घेऊन येणार येईलच की. नाही चालणार. ही अशी बेपरवाईची मराठी वृत्ती चालणार नाही. अशाने बादशाहच्या कृपेच्या फरमानाचा अपमान होईल आणि तो अपमान म्हणजे बादशाहचा अपमान समजला येईल. बादशाहांच्या पायाची निष्ठाच नाही असाच याचा उघड उघड अर्थ ठरेल. गुलामांची भाषा आहे, गुलामांचे मिर्झा राजांचा आग्रह. महाराज फरमानाला सामोरे निघाले. मार्गदर्शनासाठी मिर्झा राजांनी आपला पुत्र किरतसिंह बक्षीस आणि बेग यास बरोबर घेतले. एकूण 3 कोस पायी सामोरे गेले. फरमानापुढे मस्तक लीन करून वंदन करून महाराजांनी फरमान स्वीकारले. या फरमानातील मजकूर अर्थातच फारसीत होता. त्याचा हिंदी तर्जुमा असा होता: मुसलमानी धर्मरक्षक शिवाजीराजे यांनी बादशाही कृपेचे उमेदवार होऊन जाणावे की सांप्रत तुमचे पत्र बहुत नरमाईचे आहे. आपले कृत्य माफ व्हावे म्हणून राजे जयसिंग यांची भेट घेतल्याचा मजकूर ध्यानास आला. तुम्ही आपल्या कृत्याचा पश्चाताप करून या दौलतीच्या आश्रयास यावे. 23 किल्ले स्वाधीन करून पेशकशीबद्दल देऊ म्हणता. ऐसी आज तुमच्या गोष्टी ज्या तुम्ही दूर अंदेशा न पाहता केल्या त्या माफीजोग्या नाहीत. तथापि राजे जयसिंग यांनी लिहिल्यावरून सर्व माफ करून तुम्हाकरिता पोशाख पाठवून हा फरमान आपले पंजाचे चिन्हासहित पाठवित आहे. तरी तुम्ही इकडे लक्षात वागवून बादशाही काम लहान मोठे सुद्धा करून हे सर्व आपले ऊर्जेदाची गोष्ट आहे असे समजत जावे. 5 सप्टेंबर 1665 बादशाहाने महाराजांना कृपा केली. फरमान व पोशाखी पाठविला आणि आपण पाठवलेल्या सर्व विनंत्याही मंजूर केल्या. हे पाहून मिर्झा राजे फार समाधान पावले. विशेष म्हणजे शिवाजीराजांनी आपण सुचवलेल्या सर्व अटी सूचना व उपदेश अतिशय तत्परतेने मानले व पाळले. हे पाहून तो निहायत खुश झाले. त्यांना असे वाटत होते की जर शिवाजीराजे अशाच रीतीने सतत वागले तर बादशाही वातावरणात ते नक्की रमतील आणि रमले की मूर्ती बादशाहकडून त्याच्या अपार कर्तबगारीचा नक्की फार मोठा गौरव होईल. दक्कनची सुभेदारी त्यांना मिळेल.
विजापूर गोवळकोंड्याच्या बादशाह जिंकून घेण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवली जाईल. म्हणजे सारी दख्खन मोगलशाही सामील होईल. शिवाजीराजांच्या वाट्यालाही जहागिरीच्या रूपाने त्यांच्या स्वराज्यापेक्षा कितीतरी मोठा प्रदेश येईल. आणि एवढे हे कार्य साधले गेले तर बादशाही आपल्यावर बेहद खुश होईल आणि शिवाजीराजेही खुश होतील. किती उत्तम कल्पना आहे. शिवाजीराजांनी फक्त आपले मन बादशाहाला अर्पण करण्याचा अवकाश आहे. बादशहाने प्रेमाने त्यांना दिलासा देण्याचा अवकाश आहे. पण हे घडण्यासाठी शिवाजीराजांची व बादशहाची भेट होणे गरज आहे. शिवाजीराजांनी आपल्या त्यासाठी दिल्लीला जाणे जरूर आहे. पण हे घडावे कसे यासाठी दोघांची तयारी पाहिजे. बादशाह चटकन तयार होतील पण शिवाजीराजे ते तयार होतील का? बस आपण त्यांना पटवून देऊ, आग्रह करू, भागच पाडू, त्यांना दिल्लीला पाठवूच. ही सर्वांची कल्याण साधणारी गोष्ट घडलीच पाहिजे. आता ध्यास याच राजकारणाचा. ठरले तर मग ठरवले. मिर्झा राजांनी औरंगजेबाला पत्रे पाठवून आणि शिवाजीराजांना आग्रह करून मोगलशाहीच्या दरबाराच्या दोन पुरुषांची भेट गौरवशाली स्वामी सेवकाच्या नात्याने लवकरात लवकर घडवून आणण्याचा निर्धार मनाशी ठरला. विधिलिखित काय वाटेल ते असो, पण एक गोष्ट अगदी निर्विवाद सत्य होती की मिर्झा राजांच्या अंतःकरणात ही भेट ठरविण्यामागे त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीनुसार सद्भावच वसत होता. त्यात व्यावहारिक मुत्सद्देगिरी होती आणि शिवाजीराजांची कल्याण साधण्याची धडपड होती. मिर्झा राजाच्या अंतःकरणात किंचितही नीच हेतू अजिबात नव्हता. खरोखर मिर्झा राजांचे व्यक्तिमत्व अनेकविध रंगीबेरंगी धाग्याने विणले गेलेले होते. वेळ झाला. पुढचा भाग आहे आपण उद्या पाहू. शिवाजी महाराज जायला तयार होतात, दिल्लीला जातात. तिथे जे काही अपमान होतो शिवाजीराजांचा त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. असा पुढचा भाग आहे. आणि जेलच्या नंतर मग ते कसे सुटतात त्याच्या पुढे. परंतु तुरुंगाचा भाग आहे आणि उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे. त्याच्यामुळे कृष्णाचा जन्मही तुरुंगातच झालेला आहे. तिथून तो सुटला आहे कंसाला मारण्यासाठी. शिवाजीराज कैदेत पडतायत, तिथून ते कसे सुटतात तेही बघता येईल. उद्या असं काही करता येईल का की 2 सत्रामध्ये उद्या आपण हा कार्यक्रम घेऊ. नेहमीप्रमाणे 7 ते 8 ते 9 होईल. त्यानंतर आपण जावं, फ्रेश व्हावं, काय खायचं, फराळ किंवा नाश्ता तो करावा आणि परत इथे यावं. 10 ते 11 10 ते 11 परत आपण वाचन करावं आणि 11 नंतर इथे भजन